आता रागवलेल्या नवरोबांसाठी स्पेशल काहीतरी म्हणून हा मस्त असा मेनू बनवायचं ठरवलं. आता नवरोबा का रागवले हे मी तुम्हाला समोर सांगतेच, पण त्याआधी सकाळी माझ्या पिलूच्या स्कूलमध्ये मी पोहोचले होते. कारण की आज आहे 15 ऑगस्ट. त्यानिमित्तानेच त्यांच्या स्कूलमध्ये एक छोटासा प्रोग्राम होता आणि त्यातल्या त्यात या मुलींचा डान्स खरंच मला खूप जास्त आवडला. माझ्या देखील बाळाला एक छोटंसं प्राईज भेटलं. आता ते कशासाठी भेटलं, काय भेटलं हे मी एका सेपरेट ब्लॉगमध्ये चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. घरी जायची आम्हाला खूप गडबड झालेली की नेमकं काय आहे याच्यामध्ये हेच आम्हाला बघायचं होतं. घरी आल्या एवढं सगळा पसारा बघून तर माझं डोकंच दुखायला लागलं. म्हटलं जाताना तर काहीच नाही वाटलं, पण आल्यानंतर हे सगळं आपल्यालाच आवरायचं म्हणून पटकन आवरून घेतलं, चेंज वगैरे केलं. आणि आज आहे माझा उपवास, त्याच्यामुळं म्हटलं आज देवपूजा करून घ्यावी. तशी तर माझ्याकडून काही रोज ही करणं होत नाही, कारण की माझी ड्युटी असते. असो, मी तुम्हाला सांगत होते की नवरोबा का चिडले म्हणून. तसं तर आता श्रावण महिना लागलाय, पण आमच्या नवरोबांना नॉनव्हेज खायचं होतं, जे की मी त्यांना खाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे ते थोडेसे रागावले होते. म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल म्हणून पनीर बनवायला घेतलं. आता पनीर म्हटलं की मला तर त्याच्यात कसुरी मेथी टाकल्याशिवाय काही पनीरची भाजी पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही, म्हणून मस्त अशी भाजीवरती कसुरी मेथी टाकली. आणि खरंच आजची भाजी टेस्टला खरंच खूप छान झालेली. म्हणून सगळा पसारा वगैरे आवरून घेतला, किचन ओटा आवरला आणि आमच्या साहेबांची मधली लुडबुड काही संपतच नव्हती. आता फक्त पनीरची भाजीच नाही तर मस्त असा जिरा राईस, शेवयांची खीर, चपाती असं छान असं मेनू मी त्यांच्यासाठी बनवलेला. छान ताट बनवलं आणि हे सगळं पाहिलं की आमच्या अहोंच्या चेहऱ्यावरती तर स्माईलच आली. अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.